नमस्कार. वार्ता गोव्याची मध्ये मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो. आजच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. नावेलीचे काँग्रेस आमदार लुइजिन फालेरो यांचा पक्षाला रामराम. आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. मात्र आगामी वाटचालीबाबत सस्पेन्स कायम. भाजपला हरवायचं असेल तर काँग्रेस मजबूत होणं गरजेचं. समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक. राजीनामा दिला असला तरी मी काँग्रेस सोबतच. लुइजिन फालेरोंची गुगली. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे कोरोना पॉझिटिव्ह. महामंत्री सतीश धोंड यांनाही कोविड झाल्यानं पक्षात चिंता. गर्दीच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणं पडलं महागात. पुढचे 3 दिवस गोव्याला पाऊस झोडपणार. गुलाब चक्रीवादळामुळे पावसाला अनुकूल स्थिती. मच्छीमार आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा. हवामान विभागाकडून 3 दिवस येलो अलर्ट जारी. कोविडचे नियम डावलून मोरजी किनारी नाईट पार्टी. रात्रभर पर्यटकांचा धिंगाणा. कोरोनाचा प्रसार होण्याची भीती. कारवाईची स्थानिकांकडून मागणी. आणि कोरगावात बिबट्या दिसल्यानं स्थानिकात घबराट. वारंवार बिबट्या मानवी वस्तीच्या ठिकाणी येत असल्यानं नागरिक धास्तावले. तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे काँग्रेस आमदार लुइजिन फालेरो यांनी पक्षाला रामराम ठोकला. तत्पूर्वी नावेलीतील आपल्या समर्थकांना उद्देशून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दुपारी फालेरो यांनी सभापती राजेश पाटणेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान फालेरो यांनी संध्याकाळी पणजीत प्रेस कॉन्फरन्स घेतली. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, पण अजूनही काँग्रेस सोबत आहोत असंही ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसमधील प्रवेशाबाबत त्यांनी काहीही भाष्य केलं नाही. येणाऱ्या काळात काँग्रेस मजबूत होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. फालेरो यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी ॲडव्होकेट यतीश नायक, विजय पै आणि मारियो पिंटो यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. I had a chintan, I had a tapasya for nearly 15-20 days. When I met certain leaders, I met some people who means, and they said, yes, you are a congressman. I'm a congressman of 40 years. And I will continue to be a congressman of the Congress family. This family has to come together if we are going to fight Modi. Among all the 4 Congresses which I have just mentioned to you, it is Mamta who have given a tough fight to Narendra Modi and their juggernaut. Narendra Modi ji had 200 meetings in Bengal. Amit Shah maybe 250 meetings. And then there was the Enforcement Directorate, CBI and everybody. But Mamta formula has won. She has been able to stand. She is a street fighter. We Goa are also going through difficult times. We need such fighters. We had 17 plus 1, and on 11th of March 2017, when the results came, in the night we were majority. We had 21 MLAs. But when I went to give the letter to the governor, our own desk in charge did not allow me to give this letter, even though my party at Delhi, the legal department, told me this letter. And next day what happened, you know, the rest is history. Thereafterwards, because you're asking, I'm telling you, thereafterwards, I was elected as a CLP leader. I was elected as a leader of opposition with 13 votes out of 17. But then I came to know that already we had destroyed the mandate which was given to us by the people. I said, sorry, I'm not going to take over as a leader of opposition, give it to anybody. Next day, they met some MLAs, and the General Secretary along with others came and told me, if you resign,
then they will form the government within 24 hours. I said, I will get the resignation myself. And I got a resignation myself. So I resigned as a PCC secretary. I have been maintaining a very long silence, dignified silence for the last 4.5 years. It was a painful silence, but more than my pain, I know for the last 4.5 years, it was the pain of the people who voted and elected Congress party to power. I have not resigned from the Congress because I belong to the Congress party. Congress party is not only a party. Congress party has been a movement started by our father of the nation, by Pandit Jawaharlal Nehru, by Sardar Patel, by Indira Gandhi, by Rajiv Gandhi. So Congress party is a movement. And I belong to the Congress family. I believe in his ideology, in his philosophy, in his principles, in his programs, and for what Congress has stood all along in the history of this country. The history of Congress is a history of proud India. But today, this Congress family is fragmented. We have got one side, Mamta Congress, YSR Congress, Sharad Pawar Congress. Congress is divided. Congress is weak. And we are going to fight the divisive forces which are ruling at the center and ruling the state. There is a need for unified Congress. There is a need for Congress to come together. And those leaders who have shown the way and succeeded to fight against the BJP, they have to come together. We have to bring them together. And it is my dream that in these assembly elections, we start. But finally, in the ensuing parliamentary elections, we should all come together. And I'm sure all the secular-minded people, leaders, will follow this and will ensure that Congress once again, a party, a movement which has brought this country freedom, will also bring freedom for this country from these divisive forces which are destroying this country and this state. I have resigned as an MLA and I have resigned as a primary member of Congress party, but I belong to the Congress family. The family which gave us freedom. Overall Congress family, and you wait and see. दरम्यान काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लुईझिन फालेरो यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली. तुम्ही लोकांना फसवू शकत नाही अशी टीका चोडणकर यांनी फालेरो यांच्यावर केली आहे. He claimed that he had done tapasya for some 20 days or 30 days, I don't know, thinking what he has to decide. So after doing tapasya, I thought there should have been a very, very clear statement from him about what made him do this, what are his intentions, and what is his exact decision. From what I heard, I could not see any clarity in what he was saying. So see, sometimes if you are speaking the truth, it does not require too much of thought. You can say it very clearly, within 5 minutes you can tell people what you are thinking. But when you are being deceptive, then you have to create one story. You have to create one fiction, that these are the reasons, this is my, my thought process. Truth is very simple. Deception is not simple. And all I could see today was deception. I was not convinced by anything he was saying. It was only pure, I would say, self motivation was there.
I could not see any actual respect for the Goan culture, respect for the Goan state, and I could not see anything that he really meant what he was saying. Because if he wants to strengthen secular forces, if he wants to bring everyone together, he should work from within the Congress. Congress has given him every platform. He's been Chief Minister, he's been MLA, he's been AICC General Secretary, he's now the Coordination Committee Chairman. He's got all the platforms. Which other bigger platform can he get if he wants to take on the BJP? So I am amazed at his statements, and I would say that it's very unfortunate. It is very sad that people at the fag end of their careers take these kind of decisions. लुइजीन फालेरान बरोवन दिवन प्रेस आनीकूय थोड्यांक ताणें इन्स्टिगेट केले प्रेस कॉन्फरन्स घे म्हणून आमच्या पार्टीचे अगेन्स्ट बट तेणी ते तांकां थोडे विजडम आशिल्ले थोड्यांक तांकां सेल्फ हें आशिल्लें सो दे डीड नॉट गो टू द मिडिया मेनी ऑफ देम टोल्ड अस that Luizin Falero is pressurizing them to join from Congress and to issue the statement against the Congress party. This was never expected from the person of the stature of Luizin Falero. That दाखले भुरग्यांक तो instigate करता, resignation doesn't make any difference to us. It's open and shut case. Today it is completely open. जे कोण press conference घेताले ते आयज थंय आशिल्ले आनी resignationाचो format same format. सो गोंयकारांक हें सांगपाची गरज पडना सो आमकां हें खबर आशिल्लें कितें जातलें तें आमी पळयतले लुइजीन फालेरोंच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बोलणं टाळलं. त्यांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं राजकीय वर्तुळात अधिकच चर्चा रंगली आहे. गेल्या काही काळापासून राज्यातील काँग्रेसमधील वातावरण काही आलबेल असल्याचं दिसत नाही. अशातच लुइजीन फालेरोंनी राजीनामा दिल्याच्या घटनेची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते असलेल्या दिगंबर कामत यांना प्रश्न केला. मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं. लुइजीन यांच्या जाण्यानं काँग्रेसला हादरा तर बसला आहेच. अशातच राज्यातील प्रत्येक घडामोडीवर व्यक्त होणारे दिगंबर कामत यांनी यावेळी मौन का बाळगलं असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. तुमचा MLA रिजाइन झाला सर. इज इट नॉट अ जोश फॉर द काँग्रेस पार्टी सर? केपेचे आमदार तथा कृषी मंत्री बाबू कवळेकर यांच्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जेव्हा गरज होती तेव्हा मदत दिली गेली नाही आणि आता फक्त श्रेय घेण्यासाठी का येता असा सवाल काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हार्वेस्टिंग मशीनच्या वाटपावरून शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांवर टीका केली. जे आज फाटल्यान शेत जे न्हूत आयज तें शेत सांगपाक म्हणत जाल्यार सामकें काट्यान गेलें हांव. एक 10 ते 15 दीस पयलीं न्हूवपा जाय आशिल्लें. आनी आमगे शेतकारांनी बाबू कवळेकर रिक्वेस्ट केलो बेगीन मशीन दिवपाक. पूण एग्रीकल्चर मिनिस्टर जावनूय आमकां बाबू कवळेकरा कडच्यान मशीन मेळना ही लजे गजाल. दुसरी गजाल म्हणल्यार आज जेन्ना कोणाक उपकार मागून आमी मशीन हाडलें तेन्ना बाबू कवळेकर फक्त फूल घालपा येयला हिंगा. म्हणजे हातूंतल्यान अशें दिसून येता की एग्रीकल्चर मिनिस्टर केपें आसून पुसान एका काम करपा जायना म्हणून. आमी आमची शेतां जायती रोवन आमची इतली काट्यान गेली, पिड्ड्यार जावन गेली. पिड्ड्यार जाता म्हूण आमी आयज कोणा कडेन भीक मागून पांय पडोवन मशीन हाडली. फक्त मशीन हाडली तेन्ना हाडून ही फूल घालपा आपणें स्वागत करपा येयले आपल्या नांव जोडपा खातीर. इतली लुकसाण जाल्या ती दिवपा खातीर कोण येयले ना. लुइजीन फालेरोंसारख्या ज्येष्ठ नेत्यानं काँग्रेस पक्ष सोडल्यानं या पक्षाला भवितव्य नसल्याचं स्पष्ट होतं असं विधान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं. राष्ट्रीय नेतृत्वच नसल्यामुळे काँग्रेसच्या 17 पैकी 13 आमदारांनी आतापर्यंत पक्ष सोडलाय अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. लुइजीन रिजाइन जाला आनी खंयचे तरी नवीन पार्टीक जॉइन जाता हें कितें नवें न्हू. 2017 पासून आतां पर्यंत काँग्रेसीचे 17 निवडून येयल्ले उरले कितले 4 म्हणजे 13 रिजाइन जाले. ही संवय आसा. म्हणजे काँग्रेसीक स्वताचे आमदार सांबाळपाक जमना. ज्या काँग्रेसी कडेन म्हणजे राष्ट्रीय नेतृत्वच ना त्या पार्टीन लोक रावतले ते कित्याक? त्या पार्टीन निवडून येयल्ले लोकूच रावना हेजोच अर्थ. आनी ह्या पार्टीक फ्युचर उरूंक ना. म्हणजे लुइजीना सारकिलो जर लॉयलिस्ट जो
त्या पक्षात वाडलो, त्या पक्षाक येदो व्हडलो केलो पक्षान ताका, तोच जर अशा पद्दतीन सोडून वयता, उरलेल्यांनी विचार करचो. आनी जर कोण वचोंक सोदता न्हू रे जाल्यार तेंच्यांनी सुसायड करचें न्ही. वचोंक सोदता तेंचो सुसायड जातलें तें वतात जाल्यार भितर. कांयच म्हणणें ना म्हाजें. कोण म्हाका दिसता आपल्याक जर आत्महत्याच करपाचें आहा जाल्यार कोणी काँग्रेसीन वयतले डेफिनेटली. त्या खातीर तो खंय जॉईन जातलो, कित्याक सोडलें तुमी लुईझिनाक विचारा, म्हाका खबर ना. चतुर्थीनंतर काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून पुढचे 3 दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यावर्षी मान्सूनचा वर्षाव समाधानकारक झाला. चतुर्थीतही पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसला. मात्र चतुर्थीनंतर काही दिवस पावसानं विश्रांती घेतली. चक्क कडकडीत ऊनही बघायला मिळालं. काही भागात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र संततधार पाऊस फारसा पडला नाही. आता पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुलाब या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याचा प्रभाव गोव्यावरही पडणार आहे. या चक्रीवादळाचा फटका गोव्यालाही बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. सोमवारपासून पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमार आणि नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी अशी सूचना हवामान विभागाकडून करण्यात आली. सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात किमान 40 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. गुरुवार नंतर स्थिती पूर्वपदावर येईल अशी चिन्ह आहेत. दरम्यान गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवला असून विशाखापट्टणमसह परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय, तर जोरदार वाऱ्यामुळे वित्तहानी सुद्धा झाली. या वादळात एका मच्छीमाराचा बुडून मृत्यू झालाय. हे वादळ पश्चिमेकडे सरकत असून गोव्यासह कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कोविडचं संकट अद्याप टळलेलं नाही, तरीही राजकीय धुळवडीत स्वतःला झोकून दिलेल्या 2 मोठ्या नेत्यांना कोविडची लागण झाली. भाजपचे महामंत्री सतीश धोंड आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांना कोरोनाची लागण झाली. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात. आता त्याच्या जोडीला निवडणुकीत सगळं माफ असतं असंच म्हणावं लागेल. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं गोवा पिंजून काढायला सुरुवात केली. अर्थात या दौऱ्यावेळी कोविड नियमांचं पालन करण्यात आलंच होतं. किती काटेकोरपणे SOP पाळली गेली ते तुम्हीच बघा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांना कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. कोविड झाल्यानंतर दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतः आधी काळजी घ्या असंही ते म्हणाले होते. हम कोविड-19 के महामारी से जाते हुए आजकल गोवा में भी केसेस बढ़ रहे हैं, लेकिन इनके लिए हम सभी गोवा के लोगों को हम आह्वान कर रहे हैं कि खुद की प्रिकॉशंस खुद ने लेनी ही चाहिए. इसके सिवाय गवर्नमेंट की तरफ से हम सभी जो सुविधा, टेस्टिंग फैसिलिटीज़, वो क्वारंटाइन फैसिलिटीज़, हॉस्पिटलाइज फैसिलिटीज़ बड़ी मात्रा से हम उपलब्ध कर रहे हैं. सभी लोगों को हम आह्वान कर रहे हैं जल्दी से जल्दी सिम्टम्स दिखने पर टेस्टिंग करें और खुद को आइसोलेट करके दें. होम आइसोलेशन किट रहने दो बड़ी मात्रा से आज भी हम सभी लोगों को दे रहे हैं. मैं सभी लोगों को इतना ही कहूँगा, बस सोशल डिस्टेंसिंग मेंटेन रखें, मास्क जरूर यूज़ किए, सैनिटाइज़र हमने खुद की परवाह करनी चाहिए और इसी के साथ में राज्य के इतर लोगों के. इसीलिए मुझे सभी गोवा के लोगों को और जो बाहर से टूरिस्ट यहाँ पे आते हैं उन लोगों ने भी बड़ी मात्रा से प्रिकॉशन्स लेना जरूरी है. मुख्यमंत्र्यांचं आवाहन लोकांनीही गंभीरपणे घेऊन सरकारी यंत्रणेला सहकार्य केलं. चुकून मास्क घालायचा राहिल्याबद्दल नाक्यावर उभे ठाकलेल्या पोलिसांना लाखोंची चलनही फेडली.
लसीकरणात भाग घेऊन सरकारची डोकेदुखी लोकांनी कमी केली, पण भाजप नेत्यांनीच कोविड नियमांना हरताळ फासला. अनेक ठिकाणी मेळावे घेण्यात आले, बैठका पार पडल्या, धार्मिक उत्सव, वाढदिवस, जयंत्या आदी सोहळेही गर्दीतच पार पडले. पण अशा कार्यक्रमात किती जणांच्या नावानं पोलिसांनी चलन फाडलं ते पोलिसांनाच माहीत. पण या गर्दीचे परिणाम आता दिसू लागलेत. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनाच कोरोनाची लागण झाली आणि भाजपच्या गोटात खळबळ उडाली. त्यापाठोपाठ पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांनाही कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आणि मंत्री आमदारांसह सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच पाचावर धारण बसली. आता अनेक कार्यकर्ते गुपचूप कोरोनाच्या RT-PCR टेस्टसाठी रांगेत उभे राहताना दिसतायत. विधानसभा निवडणूक 4-5 महिन्यावर आली, त्यामुळे इतर पक्षांनी तरी भाजपच्या नेत्यांकडून बोध घेऊन गर्दी टाळणं अपेक्षित आहे. कारण एखादा नेता जास्तच आजारी पडला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी पक्ष समर्थ असेल, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय? त्याला महागडे उपचार परवडतीलच असं नाही. त्यामुळे अशा गर्दीचा भाग होऊन कोविडचं संकट घरात आणायचं की SOP पाळून आपलं संरक्षण करायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. दरम्यान गेल्या आठवड्यात सलग 2 दिवस एकही कोविड बाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र रविवारी एकाच दिवशी 4 कोविड बाधितांचा मृत्यू झाला. शिवाय पॉझिटिव्ह असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या घरात पोचल्यानं चिंता व्यक्त केली जाते. वॅक्सिनेशनचा पहिला डोस 100% नागरिकांनी घेतला तर दुसरा डोस 50%हून अधिक नागरिकांनी घेतला आहे. मात्र कोविड बाधित सापडत असल्यानं खबरदारी घेणं गरजेचं आहे. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कोविडचा कमी झालेला प्रसार आणि वॅक्सिनेशनच्या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद यामुळे राज्य सरकारनं काही निर्बंध खुले केले. मात्र किनारी भागात या मोकळीकतेचा गैरफायदा घेतला जातोय. मोर्जीच्या किनारी भागात असाच धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. पाहुयात सविस्तर वृत्त. मोर्जीच्या या रिसॉर्ट आणि क्लबनं कोविड पार्टीचं आयोजन केलं होतं की काय अशी शंका येण्याइतकी स्थिती बघायला मिळाली. राज्य सरकारनं दिलेली मोकळीक रिसॉर्ट मालकानं जरा जास्तच उत्साहात स्वीकारलेली दिसली. या ठिकाणी पार्टीसाठी ऑनलाईन माध्यमातून निमंत्रणं दिली गेली. त्यासाठी वेगवेगळी आमिषही दाखवण्यात आली. गोव्याबाहेरील पर्यटकांना खेचण्याचा हमखास फॉर्म्युलाही वापरण्यात आला. गर्ल्स गो वाईल्ड असं ठळक अक्षरात लिहिलेली इन्व्हिटेशन कार्ड्स व्हॉट्सॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून पसरवली गेली. मोर्जीच्या किनारी भागातील एका रिसॉर्ट अँड स्पाचा त्यासाठी पत्ता देण्यात आला. त्याला छप्पर फाड प्रतिसादही मिळाला. काही हजार रुपयांच्या बदल्यात प्रवेश मिळाला. शेकडो वाहनांची गर्दी या रिसॉर्टच्या परिसरात झाली. DJ आणि अर्थातच नशापाणी करून ही पार्टी संध्याकाळी सुरू झाली. उत्तरोत्तर ती रंगतदार होत गेली. मध्यरात्री पार्टी बंद होणं अपेक्षित होतं, मात्र पहाटेपर्यंत बेबंदपणे ती सुरूच राहिली. या पार्टीचे व्हिडिओ आता व्हायरल झाले. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सरकार वॅक्सिनेशन आणि जनजागृती करत आहे. मात्र अशा पार्ट्यामुळे गोव्यात कोविडला मोकळीक मिळत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जाते. कारण या पार्टीत ना सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं ना मास्क वापरले गेले. येणाऱ्या काही दिवसात अशा अनेक पार्ट्यांचं आयोजन किनारी भागात होणार आहे. त्यासाठी जोरदार जाहिरातबाजीही सुरू आहे. आता सरकार तिसरी कोविडची लाट येण्याची वाट बघणार आहे की या पार्ट्यांवर टाच आणली जाईल असा सवाल स्थानिकांकडून केला जातोय. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.
उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात बिबट्या दिसून आलाय. कोरगावात वेगवेगळ्या वेळी बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. कोरगावातील मानसीवाडा इथली ही दृश्य आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वेगवेगळ्या वेळेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सोमवारी पहाटे 2:25 बिबट्याचा वावर आढळून आलाय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची छबी टिपली गेली. दरम्यान बिबट्या आढळून येण्याची ही काही पहिलीच वेळ आहे अशातला भाग नाही. याआधीही अनेकदा बिबट्या याच ठिकाणी आढळून आलाय. त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. रविवारी रात्री 11:15च्या सुमारासही बिबट्या याच ठिकाणी आढळून आला होता. त्याआधी 22 सप्टेंबरलाही बिबट्या आढळून आल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. दरम्यान त्याआधी 7 ऑगस्टला रात्री 12 वाजता आणि 24 एप्रिललाही बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नेमक्या याच ठिकाणी आढळून आल्याचे व्हिडिओही समोर आले. हांगा लेपर्ड म्हाका एप्रिलच्यान दिसूंक लागलो. म्हणल्यार आमी सीसीटीव्ही लायले हांगा, तेका लागून आमकां एप्रिलच्या 24 तारखेक पयलीं दिसलो. हांगाच्यान रोडान असो वयतालो तो. मागीर जुलयच्या 7 तारखेक दिसलो. अच्छा. ना, जुलयच्या 26 तारखेक दिसलो आमकां फाटल्यान. तो सांजचो 7 सुमार दिसाचोच. अच्छा. 7. मागीर ऑगस्टाच्या 8 तारखेक दिसलो. तो हांगा येवन बसलेलो रोडाच्या कुशीक येवन. 1-2 मिनटां तो बसलेलो. तुमकां फुटेज ती धाडल्या हांवें. बसून मागीर तो पळालो. मागीर काल 22 तारखेक पयरच्या 22 तारखेक 2दा दिसलो. अच्छा. त्याच्या उपरांत काल 2 फावटी आमकां सीसीटीव्हीच्या फुटेजीचेर दिसलो. तेका लागून लोकांनी हांगा फुटेज पळोवन लोक सामके भियेल्ले आसात. लोकांनी वॉकिंग सोडलेली आहा. रातचे सकाळची वचपाची 5 लोक वयताले वॉकिंग करपाक. ते सोडले. रातचे कोण वॉकिंग करताले सांजचे तेंच्यांनी सोडले. कोण लोक आतां शेतात सुद्दां वचपाक भियोंक लागलेले आहा. तेका लागून फॉरेस्ट डिपार्टमेंटान हेचेर कितें ती योग्य ती कारवाई करची, कितें कायद्यान आसा ती, अशी माझी फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन मागणी आसा. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली इथंच थांबायची, पण तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.